नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडीमधला एक महत्त्वाचा विशेष कंटेंट, जे की हमखास तुम्हाला 1 ते 2 मार्क देईल, जे की महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक जिल्ह्याने हे पालकमंत्री आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत। चला आता आपण वेळ न दवडता आजच्या या सेशनला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही आजही कल्पतरूच्या पॅटर्न सोबत जोडलेले नसाल तर कल्पतरू पॅटर्नला तुम्ही सबस्क्राइब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ मिळवा। चला तर आजच्या या महत्त्वाच्या सेशनला आपण सुरुवात करू। पहा, आपल्याला महत्त्वाचे पालकमंत्री पाहायचे आहेत। तर पहा, इथं आपण मुंबई विभागामधले मुंबई प्रशासकीय विभागामधले आपण काही जे काही जिल्हे आहेत आणि त्याचे पालकमंत्री पाहणार आहोत। तर इथे महत्त्वाचा जिल्हा येते की 2011च्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणतो आपण लोकसंख्येनं। ठाणे जिल्हा आणि एक महत्त्वाचा आहे। आणि याचे जे तुम्हाला दिसतील पालकमंत्री, ते पालकमंत्री कोण आहे? माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे। आणि ते नगर विकास मंत्री असतात। महत्वाचा खातं त्यांच्याकडे आहे, नगर विकास मंत्री। हे विचारतात यावरही आपण ज्यावेळेस पोलीस भरतीचे सेशन पेपर जवळ येतील, सुरू होतील, त्यावेळेस आपण महत्वाच्या खात्यावर एखादं लेक्चर घेऊ। नगर विकास मंत्री आहेत, लक्षात ठेवा। तर हे विचारतात पेपरला। त्याच्यानंतर पुन्हा ते मुंबई शहरचे पण काय दिसतील तुम्हाला? पालकमंत्री दिसतील, लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे। मुंबई शहरचे सुद्धा तुम्हाला पालकमंत्री दिसतील, म्हणजे 2 जे काही महत्वाचे शहर आहेत आणि मोठाले शहर आहेत लोकसंख्येनं। आणि जे काय आर्थिक राजधानी म्हणू आपण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, याची मुंबई शहरामधला पूर्ण काही कार्यभार म्हणू आपण, तर एकनाथरावजी शिंदे करतात, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर काय? मुंबई उपनगर। मुंबई उपनगराचे जे की तुम्हाला पालकमंत्री दिसतील ते दिसतील आशिष शेलार। ते सांस्कृतिक मंत्री आहेत, लक्षात ठेवा, कॅबिनेट मंत्री आहेत सांस्कृतिक म्हणून, ते आशिष शेलार आहेत। त्याच्यानंतर पालघरचे मंत्री दिसतील तुम्हाला गणेश नाईक। आणि गणेश नाईक एक वनमंत्री आहेत, लक्षात ठेवा। कोण आहेत ते? वनमंत्री। गणेश नाईक तुम्हाला कोण दिसतील? वनमंत्री। तर हे पालघर या जिल्ह्याचे काय आहेत? पालकमंत्री आहेत। त्याच्यानंतर पहा, रत्नागिरी या जिल्ह्याचे महत्वाचे जे काही पालकमंत्री दिसतील तुम्हाला ते कोण आहेत? उदय सामंत। आणि हे उद्योग मंत्री आहेत। उद्योग आणि मराठी भाषा हे त्यांच्याकडे 2 महत्वाचे खाते आहेत। उद्योग मंत्री कोण दिसतील तुम्हाला? उदय सामंत। रत्नागिरी या विधानसभेचे ते सलग जवळपास 6 ते म्हणजे 5च्या अधिक ते आतापर्यंत काय म्हणू आपण, ते विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत। सिंधुदुर्ग, रितेश राणे। एक महत्वाचा आपल्या याच्यामध्ये आमदार आहे, रितेश राणे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत ते। त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री पण आहेत ते। आणि रायगडवर प्रश्न विचारू शकतात। तर रायगड सध्या रिक्त आहे, यापैकी नाही पर्याय देऊ शकतील ते। तर रायगड पहिले आदिती तटकरे, ते याच जिल्ह्यातून येतात, आदिती तटकरे। आदिती तटकरे तर हे जे काय अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार आहेत। तिथल्या तर हे काही कार्यकाळ रायगड या जिल्ह्याचं त्यांनी पालकमंत्रीपद हे केलेलं आहे, भूषवलेलं आहे। पण आता नंतर त्याच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे। जे काय भरत गोगावले दिसतील शिंदे गटाचे, भरत गोगावले। तर भरत गोगावले हे सध्या यांच्या दोघांमध्ये रस्सीखेच चालू आहे, लक्षात ठेवा। आणि भरत गोगावलेने यावेळेच्या प्रजासत्ताक दिनाचं आपण काय म्हणू, झेंडावंदन केलं आहे। 2026च्या प्रजासत्ताकचं जे काय म्हणू आपण झेंडावंदन, प्रजासत्ताक दिनाचं, कारण हे करण्याचा अधिकार कोणाला असतो? संबंधित पालकमंत्र्याला असतो। तर ते केलेलं आहे, पण सध्या अजून जाहीर केलेलं नाही। माननीय फडणवीस साहेबांनी अजून जाहीर केलं नाही की या जिल्ह्यात सध्या रिक्त आहे ते पद। त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात जोपर्यंत तुमची पोलीस भरतीचा पेपर होईल तोपर्यंत, झालं तर ठीक। नेक्स्ट पहा, हे बाकी मुंबई विभागाचे जिल्हे पाहून पहा। यावर प्रश्न विचारतात, दक्षिणेकडला वगैरे जिल्हा। जिल्हा पहा, आता नंतर पाहू नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये पहा गडचिरोली। याच्या आधी गडचिरोली जे काही शिंदे साहेब एकनाथरावजी शिंदे तुम्हाला दिसतील, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते गडचिरोलीचे काय होते? पालकमंत्री होते। आणि आता सध्या देवेंद्र फडणवीस आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील गडचिरोलीचं काय घेतलेलं आहे? पालकमंत्रीपद घेतलेलं आहे। आणि इथे पहा, गडचिरोलीला एक सहाय्यक पालकमंत्री आहेत। आता मुख्यमंत्र्यावर बरंच भार राहतो, त्यामुळे एक सहपालकमंत्री नेमलेला आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल। हे शिंदे गटाचे आहेत, लक्षात ठेवा। शिंदे गटाचे आहे। बऱ्याच जणांना खुश करण्यासाठी असे गोष्टी कराव्या लागतात, शिंदे गट शिवसेना। तर याला काय म्हणू आपण, गडचिरोलीला एक सहाय्यक पालकमंत्रीपद दिलेलं आहे आणि ते म्हणजे आशिष जयस्वाल। आणि देवेंद्र फडणवीस हे ऊर्जा मंत्री आहेत, सध्या अर्थ खातं त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाचा गृहमंत्री आहे। गृहमंत्री
गृहमंत्रीवर प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत, तर सध्या ते गृहमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. विधी व न्याय मंत्री तेच आहेत. त्यानंतर वित्ताचा खाता आता जवळपास 6 मार्चला जे काय आपलं अर्थसंकल्प जाहीर होईल ते अर्थसंकल्प पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. ओके, कारण अजितदादा यांचं निधन झालं त्यामुळे. ओके, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे कोण दिसतील तुम्हाला, चंद्रशेखर बावनकुळे जे की महसूल मंत्री आहे. हे एक महत्वाचा खाता आहे आणि याच्यावर प्रश्न विचारतात. महसूल मंत्री कोण आहेत, ते महसूल मंत्री लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर भंडारा संजय सावकारे, भंडाऱ्याचे कोण दिसतील तुम्हाला, संजय सावकारे आहेत. ओके, ते एक राज्यमंत्री आहेत. गोंदियाचे हे पण एक राज्यमंत्री आहेत, पुसद विधानसभाचे आमदार. ओके, हे सध्या राज्यमंत्री आहेत. आदिवासी वगैरे काही महत्वाचे खाद्य आहेत त्यांच्याकडे, राज्यमंत्री. ओके, राज्यमंत्री दिसतील तुम्हाला कोण, इंद्रनील नाईक. ओके, जे की गोंदियाचे आहेत. ओके, त्यानंतर पहा चंद्रपूरचे कोण दिसतील तुम्हाला, अशोक उईके. आता हे यवतमाळ मधल्या राळेगावचे हे आहेत हे. ओके, राळेगाव मतदारसंघातले आमदार आहेत, परंतु चंद्रपूर जिल्हा जवळपास 15 वर्षानंतर 15 म्हणजे 3 टर्म नंतर जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री भेटला, ते म्हणजे अशोक उईके. हे कॅबिनेट आदिवासी मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री. कोण आहे ते, आदिवासी विकास मंत्री लक्षात ठेवा. आदिवासी विकास मंत्री कोण आहेत, अशोक उईके. ओके, आदिवासी विकास मंत्री. आणि नंतर दिसतील तुम्हाला वर्धा ॲडव्होकेट. ओके, डॉक्टर पंकज भोयर. पंकज भोयर हे तुम्हाला काय दिसतील, वर्ध्याचे काय दिसतील रे, पालकमंत्री दिसतील लक्षात ठेवा. ओके, आता आपण पाहिला नागपूर विभाग. आता पहा नेक्स्टचा विभाग कोणता आहे, पुणे विभाग. ओके, पुणे विभाग पहा, पुणे विभागाचे तुम्हाला दिसतील आता बदललेल्या 3 फेब्रुवारीला ज्यावेळेस ओके पालकमंत्री जाहीर झाले त्यावेळेस सुनीताताई अजितदादा पवार यांच्याकडे ते खातं दिलं आहे. पहिले कोणाकडे होतं, अजितदादा पवारकडे होतं पुणे पालकमंत्रीचं. ओके, ते पहिल्या महिला मुख्यमंत्री लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या. बरं, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या. ओके, उपमुख्यमंत्री. त्यानंतर सातारा पहा, शंभूराज देसाई पर्यावरण मंत्री दिसतील तुम्हाला, पर्यटन मंत्री दिसतील सॉरी, शंभूराज देसाई. तर शंभूराज देसाई शिंदे गटाचे आहेत. ओके, शिंदे गटाचे आहेत, शिंदे गट. पर्यटन आहे त्यांच्याकडे खातं महत्वाचं. ओके, त्याच्यानंतर पहा सोलापूर, जयकुमार गोरे हे बीजेपीचे दिसतील तुम्हाला सोलापूरचे. ओके, जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूरचं काय म्हणू आपण पालकमंत्री पद आहे आणि तसेच कॅबिनेट मंत्री पण आहेत ते. सांगलीमधले चंद्रकांत दादा पाटील. ओके, जे काय उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत ते चंद्रकांत दादा पाटील एक ज्येष्ठ नेते आहेत बीजेपीचे लक्षात ठेवा. ओके, चंद्रकांत पाटील हे सांगलीचे तुम्हाला काय दिसतील, हे दिसतील पालकमंत्री. त्यानंतर कोल्हापूरचे भाऊ आपण, कोल्हापूरचे प्रकाशराव आंबेडकर जे की शिंदे गटाचे आहेत लक्षात ठेवा. प्रकाशराव आंबेडकर काय आहेत, शिंदे गटाचे. ओके, आणि याला सहपालकमंत्री राबलेले आहेत ते म्हणजे माधुरी मिसाळ. या सहपालकमंत्री आहेत लक्षात ठेवा बीजेपी यांच्या. ओके, कोण, माधुरी मिसाळ हे कोल्हापूरच्या काय आहेत, सहपालकमंत्री. ओके, सहपालकमंत्री तुम्हाला कोण दिसतील, माधुरी मिसाळ. ओके, पुण्याच्या कोण आहेत, तर सुनीताताई पवार पहिले अजितदादा पवार होते. साताऱ्याचे शंभूराज देसाई शिंदे गटाचे. सोलापूरचे जयकुमार गोरे बीजेपीचे आहेत. त्यानंतर सांगलीचे चंद्रकांत पाटील. ओके, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत ते सध्या. कोल्हापूरचे कोण दिसतील, प्रकाशराव आंबेडकर. पहा नेक्स्ट जिल्हा आणि पालकमंत्री पाहू आपण नाशिक विभागातले. आता ओके, नाशिक विभागामध्ये पहा गिरीश महाजन येतात. तर याच्यामध्ये थोडा वादविवाद होता नाशिकमध्ये. ओके, जे काय हे दिसतील तुम्हाला छगन भुजबळ वगैरे यांचं रस्तिकेत चालू होती. तर नाशिकचे सध्या कोण आहेत, गिरीश महाजन आहेत लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर धुळे आणि कॅबिनेट मंत्री पण आहेत ते. ओके, धुळेचे कोण आहेत, जयकुमार रावल. तर हे जयकुमार रावल हे उच्च शिक्षित आहेत, जवळपास यांचं शिक्षण बीकॉम आहे लक्षात ठेवा. बीकॉम आणि यांनी MBA केलेलं आहे, महत्वाचं MBA केलेलं आहे यांनी UKहून लक्षात ठेवा, UK इथून. तर हे एक शिक्षित दिसतील तुम्हाला जयकुमार रावल जे की बीजेपीचे आहेत. ओके, बीजेपी पक्षाचे आहेत. त्यानंतर नंदुरबार माणिकराव कोकाटे, तर हे रिक्त आहे सध्या लक्षात ठेवा. माणिकराव कोकाटे तुम्हाला काय दिसेल, रिक्त दिसेल. कारण तर यांचं जवळपास त्यांच्यावर वादविवाद आहे प्लॉटिंग संबंधी आणि जे काही घोटाळा केला प्लॉट देण्या विक्री संबंधी. तर यांना न्यायालयाने जवळपास म्हणून आपण 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. ओके, आणि 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर मंत्रीपद जाते आणि आमदारकी पण जाते. पण सध्या उच्च न्यायालयाने काय म्हणू आपण की जी काय टांगती तलवार होती त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा आमदारकी पद राहिलेलं आहे. परंतु जे काही जे काही कृषी मंत्री होते किंवा जे काही आपण म्हणू स्पोर्ट खाते दिलं त्यांच्याकडे क्रीडा मंत्री, तर हे काढून घेतलेलं आहे सध्या.
सध्या ते आमदार आहेत. आणि नंदुरबारचं सध्या एक रिक्त पद आहे, लक्षात ठेवा. माणिकराव कोकाटे नाही आहेत त्याच्यामध्ये. नंदुरबारसाठी बरेच जण आघाडीवर आहेत, जयकुमार रावल म्हणा किंवा त्यानंतर गुलाबराव पाटील, ओके, छगन भुजबळ यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत. परंतु सध्या नंदुरबार हे रिक्त आहे, लक्षात ठेवा. ओके, जळगाव पहा, गुलाबराव पाटील. जळगाव कोणाचा आहे? गुलाबराव पाटील यांचा आहे. ओके, जे की शिंदे गटाचे दिसतील तुम्हाला. अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, तर हे पहिले काँग्रेसचे राहिले आहेत. ओके, बरेच वेळा 7 ते काय म्हणू आपण शिर्डी मतदारसंघामधून जवळपास 7 ते 8 वेळा ते जवळपास 8 वेळा आमदार निवडून झाले आहेत. त्याच्या आधी ते काँग्रेसमध्ये होते आणि 2019 मध्ये त्यांनी कशामध्ये प्रवेश केलेला आहे? ओके, 2019 पर्यंत ते विरोधी पक्षनेते पण होते. ओके, कोण? राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडीकडून. तर 2019 जे काय म्हणू आपण त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला. पहिले काँग्रेसचे होते ते. ओके, 2019 लक्षात ठेवा. ओके, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री आहेत ते. ओके, राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर हे सर्वात मोठा जिल्हा आहे. ओके, महाराष्ट्रातील. हे पहा. ओके, अहिल्यानगर एवढा मोठा जिल्हा दिसतो तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जिल्हा आणि पालकमंत्री अकोला आकाश पुंडकर हे बीजेपीचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, बीजेपीचे कामगार मंत्री आहेत ते, कॅबिनेट मंत्री आहेत, लक्षात ठेवा. कामगार कॅबिनेट मंत्री, कामगार एखादा यांच्याकडे कामगार मंत्री. यवतमाळचे मदन येरावार नाही, यवतमाळचे मदन येरावार नाही तर संजय राठोड आहेत, लक्षात ठेवा. ओके, संजय राठोड. यवतमाळचे कोण दिसतील तुम्हाला? संजय राठोड. ओके, संजय राठोड मृदा आणि मृदा संवर्धन मंत्री आहेत ते. ओके, यवतमाळचे कोण दिसतील? संजय राठोड, जे की दिग्रस आणि दारव्हा मतदारसंघाचे आमदार आहेत. जवळपास 5 वेळा झाले आहेत ते. पहिले दारव्हा मतदारसंघाचे 1 वेळा आणि नंतर दिग्रसचे सलग 4 वेळा. जे की आपण माणिकराव ठाकरे महत्वाचं जे वर्चस्व होतं प्रत्येक गावामध्ये त्यांचं नाव होतं. ओके, जे की आपण पाहतो दिग्रस तालुका आणि दारव्हा तालुक्यामध्ये. तर आता जे की तुम्हाला नाव असेल ते म्हणजे संजय राठोड साहेबांचं. ओके, जे की आता सध्या मृदा संवर्धन मंत्री आहेत. ओके, बुलढाणा काही त्याच्या आधी महाविकास आघाडीमध्ये ते वनमंत्री पण होते, लक्षात ठेवा. बरेच प्रकरण त्यांचे गाजलेले आहेत. बुलढाणा पहा, बुलढाणामध्ये मकरंद जाधव. ओके, मकरंद जाधव दिसतील तुम्हाला. आणि त्याचे बुलढाणामध्ये सहपालकमंत्री आहे संजय सावकारे, लक्षात ठेवा. श्री संजय सावकारे हे पण बुलढाण्याचे काय सहपालकमंत्री म्हणून काम करतात. वाशिम पहा, वाशिमचे दिसतील तुम्हाला दत्तात्रय भरणे आणि सध्या ते कृषी मंत्री आहेत. कृषी मंत्री आहेत. ओके, माणिकराव कोकाटेच्या जागी ते कृषी मंत्री झाले आहेत, दत्तात्रय भरणे. अमरावती पहा, चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहे. त्यानंतर अमरावती आणि नागपूर आपण पाहिलं आहे, या 2 महत्वाच्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. ओके, आणि प्रदेशाध्यक्ष पण आहेत कोणाचे? बीजेपीचे. ओके, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्यानंतर पहा बीड, सुनेत्रा अजितदादा पवार. बीड पहिले बीड म्हणजे बरेच प्रकरण घालले आहेत बीडमध्ये. ओके, ऊस तोड्यांचं ऊस काय म्हणू आपण तोड कामगारांचा जिल्हा बीड. बरेच प्रकरण घालले आहेत बीडमध्ये. बीडला बरेच हिनवलेलं गेलेलं आहे किंवा बीडला बीड म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे हे झालेलं आहे, बिहार झालेला आहे. बरेच गुन्हेगारी हे ते पार्श्वभूमी तिथं चालते. म्हणून या जिल्ह्याचं जे काही पालकमंत्री पद आहे हे कोणी घेतलं होतं? माननीय अजितदादा पवार यांनी घेतलं होतं. परंतु त्यांच्या निधनानंतर हे पुन्हा त्यांच्या पत्नीला सुनेत्रा पवार यांना दिलं. ओके, की ते बीडच्या सध्या काय आता पालकमंत्री आहेत. ओके, त्यानंतर पहा जालना, पंकजा मुंडे. याच्या आधी पंकजा मुंडेनं बीडचं पण पालकमंत्रीपद याच्या आधी भूषवलेलं आहे. तर याच्या आता कोणाचा? जालना हे दिलं आहे पंकजा मुंडे यांना. ओके, पर्यावरण मंत्री आहेत ते. लातूर शिवेंद्रराजे भोसले. ओके, शिवेंद्रराजे भोसले दिसतील तुम्हाला लातूरचे, लक्षात ठेवा. ओके, लातूर यांचा मतदारसंघ आहे सातारा, परंतु ते लातूरचे त्यांना पालकमंत्री केले आहे. धाराशिव दिसेल तुम्हाला. ओके, धाराशिव ते कोण दिसतील? प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे. ओके, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद याचं नाव धाराशिव झालं, लक्षात ठेवा. उस्मानाबाद जिल्ह्याचे आपल्याला कोण दिसतील? प्रताप सरनाईक. ओके, देखील धाराशिव. ओके, परभणी पहा, परभणीचे दिसतील तुम्हाला मेघना सारोके आणि बोर्डीकर. मेघना सारोके म्हणजे तिकडलं वडिलाकडलं नाव आणि नंतर इकडलं नाव. ओके, बोर्डीकर. ओके, हिंगोली नरहरी झिरवाळ. हिंगोलीचे लक्षात ठेवा नरहरी झिरवाळ आहेत. नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ओके, अजितदादा पवार गट. नांदेड दिसतील तुम्हाला तानाजी सावंत. ओके, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे कोण दिसतील? संजय शिरसाट. हे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. संजय शिरसाट हे कुठे दिसतील? छत्रपती संभाजीनगर एक महत्वाचा जिल्हा आहे आणि जे की काय म्हणू आपण मराठवाड्याचं मुख्यालय आहे. तर त्याचे कोणतं आहे? कोण? संजय शिरसाट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आलो तर पहा, आपण बरेच पालकमंत्री घेतले याच्यामध्ये. मराठवाडा विभाग पाहिला, बीड हे महत्वाचं पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार. जालनाचं पाहिलं आपण पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. लातूर शिवेंद्र सिंहराजे भोसले. ओके, त्यानंतर धाराशिवचं पाहिलं आपण प्रताप सरनाईक जे की शिंदे गटाचे आहेत. ओके, हे शिंदे गटाचे आहेत.
हे बीजेपीचे आहेत, लक्षात ठेवा, पक्ष माहीत असतील तुम्हाला. ओके. परभणी मेघना साकोरे बोर्डीकर बीजेपीचे आहेत, नरहरी झिरवाळ एनसीपीचे आहेत, नांदेड तानाजी सावंत. ओके. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे दिसतील तुम्हाला संजय शिरसाट. ओके. हे आपले पालकमंत्री आपण पाहिलेले आहेत. तर या पालकमंत्रीवर 100% 1 मार्क्स फिक्स आहे. म्हणजे आजच्या सेशनमधून तुम्ही 1 मार्क्स घेणार, जे की तुमचा रिझल्ट आणू शकते, तुम्हाला वर्दी मिळवून देऊ शकते किंवा इतर सरळ सेवामध्ये. ओके. कधी बदलू बी शकतात, काही जे रिक्त बी आहे, जसं की पाहिलं आपण नंदुरबार म्हणा किंवा अजून काय महत्त्वाचे जे काही रायगड दिसेल. ओके. इथले काही रिक्त बी आहेत त्याचे मिळतील, त्यावर अपडेट आली तुम्ही लगेच चालू घडामोडीमध्ये घेईलच. त्यानंतर अकोला पाहिला आपण, आकाश कुंडकर. यवतमाळ मदन नेरावार नाही तर संजय राठोड आहे. ओके. मदन नेरावार झालं चुकीनं, संजय राठोड आहेत त्याचे. बुलढाणा मकरंद जाधव, वाशिम दत्तात्रय भरणे, अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे. ओके. त्यानंतर पहा नाशिक गिरीश महाजन आहेत, हे पण जलसंपदा मंत्री आहेत. ओके. मराठवाडा वगैरे ते जे काही तापी वगैरे ज्या नदी आहेत त्यांचा दिला आहे त्यांना जलसंपदा म्हणून. नंतर जलसंपदा आपण कोण पाहिला, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कृष्णा आणि गोदावरी खोरे दिला आहे. ओके. नंदुरबार माणिकराव कोकाटे, हे सध्या रिक्त आहे, पहिले होतं, पहिले विचारू शकतात. नंदुरबारचं कृषी मंत्री पण होते, नंतर त्यांच्याकडे क्रीडा मंत्री दिलं होतं. ओके. पण नंतर वादविवादामध्ये अडकले, नंतर कृषी मंत्री त्यांचं पद. ओके. विधानसभेमध्ये रम्मी खेळू लागली, जंगली रम्मी, त्यामुळे त्यांना काढून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचं पद काढून घेतलेलं होतं माननीय अजितदादा पवार यांनी. थोडे वादामध्ये राहतात हे नेहमी. ओके. आणि वादामुळे सध्या आमदार पद टिकून आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाची स्टे आहे त्याच्यावर, म्हणून. नाही तर माणिकराव ठाकरे आता घरी होते कोकाटे. गुलाबराव पाटील आहेत, महत्वाचे कोणाचे, शिंदे गटाचे महत्वाचे नेते आहेत, शिंदे गटाचे. ओके. शिंदे गट म्हणजे शिवसेना म्हणू आपण त्याला. तर अहिल्यानगर, राधाकृष्ण विखे पाटील, मोठा जिल्हा, आणि राधाकृष्ण विखे पाटील हे राजकारणातले धुरंधर आहेत. ओके. 2000 विरोधी पक्षनेते, आणि बरेच वेळा जवळपास शिर्डी मतदारसंघातून 8 वेळा ते काय झाले आहेत, आमदार झाले आहेत. त्यानंतर पुणे एक महत्वाचं आहे, अजितदादा पवार यांचे पहिले होते, आता सुरेश अजितदादा पवार आहेत. सातारा शंभूराजे देसाई शिंदे गटाचे. सोलापूर जयकुमार गोरे बीजेपीचे. सांगली चंद्रकांत पाटील. ओके. उच्चतंत्र शिक्षण मंत्री आहेत ते सध्या बीजेपीचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. कोल्हापूर प्रकाशराव आंबेडकर शिंदे गटाचे आहेत. ओके. शिवसेनेचे. त्यानंतर पहा गडचिरोली पाहिला आपण, गडचिरोली एक महत्वाचा जिल्हा आहे. ओके. तर आदिवासी याचा आहे आणि तिकडं तुम्हाला ओके नक्षलवादी थोडा एरिया आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं पालकमंत्री घेतला. याच्या आधी कोण होते, जे मुख्यमंत्री राहते ते सरासरी ते जिल्हा घेतात. त्याच्या आधी शिंदे साहेब होते. ओके. त्याच्या नागपूरचे बाद चंद्रशेखर बावनकुळे. ओके. हे महसूल मंत्री आहेत, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि नागपूर तसेच अमरावतीचे आहेत. भंडारा संजय सावकारे. गोंदिया इंद्रनील नाईक आहेत. ओके. गोंदियाचे कोण आहेत, इंद्रनील नाईक आहेत. ओके. आबासाहेब पहिले होते, पाटील होते, ते त्यांचं पद काढून घेऊन इंद्रनील नाईकाला दिलं. चंद्रपूरचे अशोक विखे, आदिवासी विकास मंत्री. वर्धेचे पंकज भोयर दिसतील तुम्हाला. ओके. त्यानंतर पहा मुंबई विभाग पाहिला आपण, ठाणेचे दिसतील तुम्हाला एकनाथ शिंदे. मुंबई शहर एकनाथ शिंदे. मुंबई उपनगर आशिष शेलार. ओके. बीजेपीचे ज्येष्ठ नेते. सांस्कृतिक मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत पालघर गणेश नाईक. ओके. रत्नागिरीचे उद्योग मंत्री सावंत मंत्री. सिंधुदुर्ग दिसतील नितेश राणे. आणि रायगडचे आदित्य ठाकरे महिला आणि बालविकास मंत्री आहेत. आदित्य ठाकरे यावर प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत, आदिती तटकरे. तर फास्ट ट्रॅक लेक्चर घेतलेलं आहे आपण, आणि याच्यावर 100% 1 मार्क्स फिक्स आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.